Today we consider another point, that is motion in a 2 dimensions. म्हणजेच आपला जो चॅप्टर आहे मोशन इन अ प्लेन तो आपण कन्सिडर करणार आहे. लास्ट लेक्चरला आपण रेक्टिलिनियर मोशन असेल तर त्यावेळी ज्या काही डेफिनेशन्स आहेत त्या आपण कन्सिडर केलेल्या होत्या. आता त्या सेम डेफिनेशन डिस्प्लेसमेंट असेल, पाथ लेंथ असेल, ॲव्हरेज वेलॉसिटी असेल किंवा ॲव्हरेज स्पीड असेल, त्या सेम इथे मोशन इन अ प्लेनसाठी पण असणार आहेत. फक्त इथे प्लेन कन्सिडर करत असल्यामुळं आपल्याला 2 डायमेन्शनल सिस्टीम कन्सिडर करावी लागेल. म्हणजे एक्स आणि वाय हे दोन्ही कंपोनंट कन्सिडर करून आपल्याला तिथे त्या इक्वेशन्स आपल्याला लिहावे लागतील. तर सुरुवातीला आपण कन्सिडर करणार आहे मोशन इन अ प्लेन दॅट इज 2 डायमेन्शन्स. त्याच्यामध्ये ज्या डिस्प्लेसमेंट आणि पाथ लेंथच्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या नेहमी डिफरंट असतात. डिस्प्लेसमेंट अँड पाथ लेंथ, डिस्प्लेसमेंट अँड पाथ लेंथ बोथ आर डिफरंट. आता आपण लास्ट लेक्चरला बघितलेलं होतं रेक्टिलिनियर मोशन असेल तर रेक्टिलिनियर मोशनमध्ये डिस्प्लेसमेंट आणि पाथ लेंथची व्हॅल्यू ही काही वेळेला सेम असते आणि काही वेळेला त्या दोन्ही डिफरंट असतात. म्हणजे जर डायरेक्शन रिव्हर्स झाली तर पाथ लेंथ ही नेहमी डिस्प्लेसमेंटपेक्षा काय असते, मॅक्झिमम असते. पण इथं कधीही डिस्प्लेसमेंट आणि पाथ लेंथ दोन्हीच्या व्हॅल्यू इक्वल राहत नाहीत आणि ह्या दोन्ही इक्वल राहत नसल्यामुळं इथे जी ॲव्हरेज वेलॉसिटी आहे, ॲव्हरेज वेलॉसिटी आपण डिटरमाइन केलेली होती. त्याची डेफिनेशन आपण बघितलेले आहे. ॲव्हरेज वेलॉसिटी आणि ॲव्हरेज स्पीड या दोन्ही व्हॅल्यू पण काय असणार आहे तिथे नेहमी डिफरंट असते. ॲव्हरेज वेलॉसिटी अँड ॲव्हरेज स्पीड बोथ आर ऑल्सो डिफरंट इन केस ऑफ मोशन इन अ प्लेन. तर याच्यासाठी आपण एक एक्झाम्पल घेऊ शकतो. ते म्हणजे समजा आपण एक सर्कल कन्सिडर केलं आणि एखाद्या ऑब्जेक्टची मोशन ही जर सर्कलच्या अलॉंग असेल तर इथे डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू इथे स्टार्टिंग पॉइंट इथे असणार आहे आणि इथून जर सर्कल कंप्लीट करायचं असेल तर इथून तो त्याची मोशन स्टार्ट करेल आणि परत त्याची मोशन इथे येऊन कंप्लीट होईल. आता त्या सेम पॉइंटला जर तो ऑब्जेक्ट येत असेल तर आपल्याला माहिती आहे त्यावेळी डिस्प्लेसमेंट हे नेहमी काय असतं, 0 असतं. देर इज 0 डिस्प्लेसमेंट. आता इथं 0 डिस्प्लेसमेंट असणार आहे. मग पाथ लेंथ काय असेल याची, तर आपल्याला माहिती आहे पाथ लेंथ म्हणजे ॲक्च्युअल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द पार्टिकल. मग इथं ॲक्च्युअल डिस्टन्स किती कव्हर करणार आहे, तर इथून तो स्टार्ट होईल परत इथं येईल, म्हणजेच या सर्कलच्या सर्कम्फरन्सवरती तो त्याचं टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल करणार आहे. त्यामुळे त्याची पाथ लेंथ घेताना आपल्याला या टोटल सर्कलचा सर्कम्फरन्स कन्सिडर करावा लागेल. म्हणजे पाथ लेंथ इक्वल टू काय असेल, सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल. इथे डिस्प्लेसमेंट 0 असणार आहे आणि पाथ लेंथ काय असेल, इक्वल टू सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल. म्हणजेच इथे जर डिस्प्लेसमेंट आणि पाथ लेंथ डिफरंट असतील तर ॲव्हरेज वेलॉसिटी आणि ॲव्हरेज स्पीड डिफरंट असणार आहे. कारण त्याचं डेफिनेशन काय आहे, ॲव्हरेज वेलॉसिटी घेताना आपण डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम इंटरवल घेतो आणि ॲव्हरेज स्पीड घेताना पाथ लेंथ अपॉन काय घेतो, टाइम इंटरवल. नाउ वी कन्सिडर ॲव्हरेज अँड इन्स्टंटेनियस वेलॉसिटीज. तर ॲव्हरेज आणि इन्स्टंटेनियस वेलॉसिटीज कन्सिडर करत असताना आपण इथे 2 पॉईंट कन्सिडर करणार आहे. म्हणजेच ऑब्जेक्टच्या 2 पोझिशन्स पी आणि क्यू. आता एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस याच्या अलॉंग त्याची मोशन होणार आहे. म्हणजेच प्लेनमध्ये त्या ऑब्जेक्टची मोशन होणार आहे असं आपण कन्सिडर करणार आहे. आता पी जो पॉईंट आहे तो पी पॉईंट टाइम T1 ला कन्सिडर केलेला आहे. म्हणजे टाइम जेव्हा T1 असेल तेव्हा त्या पार्टिकलची पोझिशन ही पीच्या ठिकाणी असेल आणि ज्यावेळी टाइम T2 असेल तेव्हा क्यूच्या ठिकाणी तो ऑब्जेक्ट असणार आहे. आता आपण इथे टीची पोझिशन दाखवण्यासाठी आपण पोझिशन वेक्टर ड्रॉ करणार आहे. आता ते पोझिशन वेक्टर घेत असताना पोझिशन वेक्टरची डेफिनेशन काय आहे, वेक्टर
drawn vector which represent position of the particle with respect to origin of coordinate system. मग इथे ओरिजिन जो आहे त्याच्या रिस्पेक्ट मध्ये आपल्याला या पी आणि क्यू ची पोझिशन डिटरमाइन करायचे. त्याच्यासाठी आपण ओ पासून पी पर्यंत हे वेक्टर ड्रॉ करणार आहे. हे वेक्टर जर ओ टू पी ड्रॉ केलं तर इथे त्याची पोझिशन आपण कन्सिडर करणार आहे. इट इज वेक्टर x1. इथे काय असेल, वेक्टर x1 असेल आणि इथं ओ टू क्यू म्हणजे क्यू ची पोझिशन डिटरमाइन करण्यासाठी जे वेक्टर आपण ड्रॉ करणार आहे ते वेक्टर इथं असेल x2. हे वेक्टर घ्यायचं, वेक्टर x2. आता इथे आपण जर P पासून इथे x ऍक्सिस वरती परपेंडिक्युलर टाकला आणि परत P पासून y ऍक्सिस वरती परपेंडिक्युलर टाकला तर P चा x कोऑर्डिनेट असेल x1, y कोऑर्डिनेट असेल y1, Q चा x कोऑर्डिनेट आणि y कोऑर्डिनेट काढण्यासाठी आपण परत Q पासून परपेंडिक्युलर x ऍक्सिस वरती टाकला. इथे त्याचा कोऑर्डिनेट असेल x2 आणि y ऍक्सिस वरती त्याचा कोऑर्डिनेट असणार आहे y2. म्हणजे इथं P काय असेल x1 x2 आणि Q काय असेल y1 y2 असेल. आता याचे जे y ऍक्सिस वरचे डिस्प्लेसमेंट आहे त्याच्यामधला जर डिफरन्स आपण घेतला y2 मायनस y1 तर तो काय असेल डेल्टा y. पण इथे कन्सिडर करूया तो काय आहे डेल्टा y आहे आणि इथे x1 आणि x2 या दोन कोऑर्डिनेट मधला जो डिफरन्स आहे तो इथं असेल डेल्टा x असेल. आता आपल्याला हे जे वेक्टर x1 आहे म्हणजे पोझिशन वेक्टर आहे ते आपल्याला x1 आणि y1 च्या फॉर्म मध्ये रिप्रेझेंट करायचे. आता y1 आणि x1 घेत असताना x1 म्हणजे x ऍक्सिसला असल्यामुळं आपल्याला त्याचा युनिट वेक्टर अलॉंग x ऍक्सिस आपण घेतो i कॅप आणि y ऍक्सिसला जे युनिट वेक्टर असेल ते घेतो आपण j कॅप. त्यामुळे इथे हे जे वेक्टर आहे पोझिशन वेक्टर ऑफ P हे रिप्रेझेंट करण्यासाठी आपण घेणार आहे वेक्टर x1 इज इक्वल टू x1 i कॅप प्लस y1 j कॅप. x1 i कॅप प्लस y1 j कॅप हे इक्वेशन 1 झालं. आणि हे जे x2 आहे x2 रिप्रेझेंट करण्यासाठी इथे लिहिता येईल वेक्टर x2 इज इक्वल टू x2 i कॅप प्लस y2 j कॅप. दिस इज इक्वेशन 2. म्हणजे इथे दोन्ही P आणि Q पॉइंटचे पोझिशन वेक्टर्स आपल्याला मिळाले x1 आणि x2. आता हे जी पोझिशन आहे P आणि Q ती टाइम t1 आणि t2 ला आहे. त्यामुळं t1 टू t2 एवढ्या टाइम मध्ये त्या ऑब्जेक्टनं कव्हर केलेलं जे डिस्प्लेसमेंट आहे ते डिस्प्लेसमेंट काढण्यासाठी आपण काय करणार आहे हे P आणि Q इथे जॉईन करणार. आता हे जे वेक्टर PQ आहे इट रिप्रेझेंट डिस्प्लेसमेंट ऑफ अ पार्टिकल इन टाइम इंटरवल t1 टू t2. मध्ये इथं वेक्टर जर घेतलं तर ही डायरेक्शन असेल x1 ची, ही डायरेक्शन असेल PQ ची आणि ही डायरेक्शन आहे x2 ची. त्यामुळं इथं जर ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन आपण यूज केला तर हे OP आणि PQ दोन्ही कसे आहेत ऑर्डर मध्ये आणि त्यांचा रिझल्टंट हे थर्ड वेक्टर असणार आहे. म्हणजे जर आपण इथं घेतलं तर काय येणार आहे वेक्टर x1 प्लस PQ इज इक्वल टू काय येईल मग x2. कारण x1 आणि PQ दोन्ही कशा आहेत ऑर्डर मध्ये. मग जर असं इक्वेशन असेल x1 प्लस PQ इज इक्वल टू x2 असेल तर PQ इज इक्वल टू आपल्याला लिहिता येईल PQ इज इक्वल टू x2 मायनस x1. PQ इज इक्वल टू काय येणार आहे x2 मायनस x1. आता PQ म्हणजेच काय डिस्प्लेसमेंट ऑफ अ पार्टिकल फ्रॉम t1 टू t2. त्याच्यासाठी आपण नोटेशन यूज करूया डेल्टा x. Now this delta x can be written as equal to x2 minus x1
or if we substitute values from equation 1 and 2, we get x2 is x2i plus y2j, x2i plus y2j minus here x1i minus y1, इथे येणार x1, इथे जर मायनस घेतलं तर मायनस x1i होणार मायनस y1j, मी इथे लिहिते मायनस x1i मायनस y1j. मग ही इक्वेशन जर सबस्टिट्यूट केली आणि आपण जर आय च्या टर्म आणि जे च्या टर्म एकत्र घेतला तर आपल्याला इथं मिळेल डेल्टा एक्स इज इक्वल टू, याच्यातून आय कॉमन घेतला इथे राहणार x2 मायनस x1, इथं जे कॉमन घेतला तर इथे राहील y2 मायनस y1 म्हणजे x2 मायनस x1 आय कॅप प्लस y2 मायनस y1 जे कॅप. म्हणजे जे डिस्प्लेसमेंट आहे इन टाइम t1 टू t2 त्याची व्हॅल्यू आपल्याला मिळाली x2 मायनस x1 आय कॅप प्लस y2 मायनस y1 जे कॅप. आता ऍक्च्युली आपल्याला ऍव्हरेज व्हेलॉसिटी काढायची आहे. मग ऍव्हरेज व्हेलॉसिटीचा जो आपण अगोदर फॉर्म्युला बघितलेला आहे तोच इथे यूज करायचे. व्ही ऍव्हरेज इज इक्वल टू डेल्टा एक्स अपॉन डेल्टा टी, म्हणजे डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम इंटरवल येणार आहे. डिस्प्लेसमेंट आपल्याला मिळालेलं आहे आणि डेल्टा टी ची व्हॅल्यू म्हणजेच टाइम इंटरवल डेल्टा टी इक्वल टू काय येणार t2 मायनस t1, म्हणजे t1 आणि t2 टाइमला जो इंटरवल असेल तो डेल्टा टी इक्वल टू t2 मायनस t1. मग याच्यामध्ये या व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली तर आपल्याला मिळेल x2 मायनस x1 आय कॅप डिवायडेड बाय t2 मायनस t1 आणि इथे प्लस y2 मायनस y1 डिवायडेड बाय t2 मायनस t1 इंटू जे कॅप. याच्यावरून ऍव्हरेज व्हेलॉसिटी आपल्याला मिळाली. आता हे जे x2 मायनस x1 आहे डिवायडेड बाय t2 मायनस t1 याच्यासाठी आपण सबस्टिट्यूट करणार आहे व्ही ऍव्हरेज ऑफ एक्स. इथे आपण कन्सिडर करूया व्ही ऍव्हरेज ऑफ एक्स इज इक्वल टू x2 मायनस x1 डिवायडेड बाय t2 मायनस t1 आय कॅप फक्त x2 मायनस x1 अपॉन t2 मायनस t1 आणि व्ही ऍव्हरेज y इज इक्वल टू घ्यायचं y2 मायनस y1 डिवायडेड बाय t2 मायनस t1. मग हे जर व्ही ऍव्हरेज एक्स आणि व्ही ऍव्हरेज वाय याच्यामध्ये सबस्टिट्यूट केलं तर आपल्याला व्ही ऍव्हरेज लिहिता येईल. व्ही ऍव्हरेज इज इक्वल टू व्ही ऍव्हरेज इज इक्वल टू व्ही ऍव्हरेज ऑफ एक्स आय कॅप प्लस व्ही ऍव्हरेज वाय जे कॅप. म्हणजे व्ही ऍव्हरेज दॅट इज ऍव्हरेज व्हेलॉसिटी वी गेट हियर V average x I cap plus V average y j cap.